बी ना आता गमलो बा मले. हो आता आता माही दिमाग जरासा शांत झाला जेवण केलं तर. राग जरासा कमी झाला माया. हो पण अजून राग आहेच म्हणलं तिच्याबद्दल मा बायकोबद्दल. हो जाऊ दे ना सोडून तिकडे, जाऊ दे तिकडे. कुठे भांडणं करत बसतं. राहू दे, ते सोडून. विसरून जाय तू. जाऊ दे तिकडे. विसरून जाऊ? काय गोष्ट करू आला तू? विसरून जाऊ? अरे जिंदगी ते नाही रे बाबा. मी नाही विसरत. किती आज लोक किती विसरत आलो मी. मग म्हणलं किती चुका माफ केल्या म्हणलं तिच्या. मग निरा उठलं की सुटलं भांडणं. कौरक माणूस सहीन करीन बे. तू सांग ना, कौरक सहीन करीन माणूस. माणसाला राग येत नाही का? मग गुणवंत भाऊजी झालं जेवण ना? चांगलं होतं का म्हणलं? चांगलं बनलं होतं ना जेवण? हो वहिनी, हो चांगलं बनलं होतं. मस्त मस्त एक नंबर. हो तुमच्या हाताला म्हणलं मस्त जेव आहे. मा बायकोपेक्षा मस्त जेवण बनवतं तुम्ही. हो मस्त आवडलं मला, आवडलं. हो एक नंबर. एक नंबर झाला ना? तर मग तुम्ही तर राग शांत झाला असं. तर आता म्हणलं भुलून जा म्हणलं ते भांडणं गिन्न काय झाले ते तुमच्या दोघांनी ते. चांगले राहत जा प्रेमानं. कायले भांडणं करता? मग लोकांना तेच पाहिजे तुमच्या घरात भांडणं. मग लोक मजा घेतात मस्त. मग हे म्हणलं आता मोकळ्यानं राहा तुम्ही. घ्या वहिनी, तुमच्या गुण अपेक्षा होती मला बा. आपण तुम्ही तशाच बोलून राहिले मला. हिरामन म्हणते तसं. वहिनी कसं म्हणलं मी हे सहीन करू एवढे मोठे भांडणं? सांगा ना तुम्ही. उठलं की सुटलं फाईटच भांडणं करते माझं सांगा. आहे शोभत नाही शोभते काय संसाराला हे असं फाईट हे मला नाही आवडत बा हे. हो मग आता काय करायचं तुमचं म्हणणं आहे? आता काय करता पुढे सांगा. आता दुसरं लग्न करू राहिलो मी. हो हिला नाही वागत आता मी. दुसरी पोरगी पाय तुम्ही मग लग्न करतो. हो हिला कोण वागत बसन मग. आता माय बापा दुसरं लग्न. बापा भाऊजी शोभते का म्हणलं तुम्हाला हे या वयात मी? दुसरं लग्न म्हणलं आता कोण पोरगी देईन तुम्हाला? हट करू नका दुसरं लग्न. शोभत नाही म्हणलंय तुम्हाला. एक लेकरू आहे म्हणलं चेत्या नावाचं. शोभते का तुम्हाला? हट करू नका तुम्ही. करू नको म्हणजे बाबा म्हणजे करावंच लागते. आता पर्याय नाही म्हणले दुसरं लग्न केल्याशिवाय. मग करतोच मी आता. हो आता नाही मागं सरत. हो आता नाही भीत मी कोणाला. मग करतोच म्हणे. मग हा एक पोरगी. मग ते फकीर बुडान ते आहे म्हणे एक पोरगी. हो चाललो आम्ही पाहिले आता. हो आणतो तिकडूनच आणतो लगाची. हो अरे बाबा काय त्या बुड्याच्या नांदी लागू राहिला? पण काय मी रट्ट खाशीन नसली ती आपत. कोणती पोरगी होय काय अजून कायलेच मिळ नाही. अजून तुला सांगितलं नाही बरोबर. आणि चालला का पोरगी पाहिले? राहू दे ना बाबा. त्याच्या नांदी कुठे लागू राहिला? आता बाबा काय बोलू राहिला तू? म्हणजे तू दाखव मग मला पोरगी. तो ध्यानात आहे काय का ती बाई? सांग हाय का? सांग दाखव असं तर. नाही बाबा आमच्या ध्यानात नाही कोणती. मला नाही असे धंदे सुचत. हो भाऊजी आम्ही तुमच्या समजून सांगतो ना. आम्ही तुमच्या घरी येतो संध्याकाळच्या पायरी. समजावून सांगतो तिले मंगलीले. वहिनी समजावून सांगायची लागायची नाही ते. तिच्या दिमागात नाही घुसत नाही लगाची. हो काय खायचं काय बोलू. मठ आहे अशी. हो दिमागानी भ्रष्ट व्हायला तिचा. हो काही जमत नाही तिला. काही किती समजावून सांगा ऐकत नाही लगाची. मग मामातन तर कशीच नाही ऐकत. हो नाही मामतन ऐकते ते. आमच्या दोघांच्या मतान ऐकीन ना. आम्ही समजावून सांगतो. सांगतो तिला समजावून बरोबर. हो काय बाबा आता मग तुम्ही एवढंच मिनता करू राहिले तर पाबा सांगा मग तिला समजावून जर असं. हो तिने जर ऐकलं तर मग काय करतो मग मी दुसरं लग्न आहे का नाही हिरामन? मग ऐकत असेल तर आहे का नाही? शाबास. आता संध्याकाळी येतो आम्ही. येतो तुझ्या घरी. समजावून सांगतो तुझ्या बायकोले. हो अशी काऊन वागतं म्हणतो बाई आहे का नाही? सांगा लागेल तिला जरा समजावून. हो का बाबा कायची मीटिंग होय म्हणलं? काय होय चर्चा? अरे काय चेत्या इकडे आहे का तू? जेवला का तू म्हणलं? जेवला का? हो बाबा जेवलो मी. तुम्हाला बोलायला नाही ना घरी जेवायला? कुठे गेलते तुम्ही? जा घरी जा जेवण करून या. मग पाय पासून जेवले नाही म्हणते. जा घरी मग. जेवलो रे बाबू मी. जेवलो इथे जेवलो मी आपल्या हिरामन काकाच्या घरी. हो इथे जेवलो. आता मी जेवत नाही घरी म्हणलं. हो जेवत नाही काऊन? काय झालं का आता? काय झालं बापा? भांडणं झाले भांडणं. तेव्हा मायच्या संग माय. हो स्वयंपाक करत नाही म्हणे तुम्ही माया. हो त्या बकरीच्या पिल्ल्या संग खेळत बसे बोकळ्या संग त्या. हो स्वयंपाक काय केला नाही. मला वावरात जायचं होतं. मग हे काम आहेत का नाही माणसाच्या मागं? मग निरा उठले की सुटले त्या बकरीच्या पिल्ल्या संग खेळत राहते. मग मायाबीन आता लहान लेकरू का मायाबीन याची बाई? ती पिल्लू खात नाही ना तिची जेवाय. तिची माय मरेल आहे पिल्ल्याची. मग लहानपणीच माय मेल नाही तिची. मग हिच्या अंगावर झालं होते हिरामन काका पिल्लू. मग त्याला खाऊ घालायला लागते त्या पिल्ल्याला बोकड्याच्या. मग त्याशिवाय ते खात नाही म्हणलं. मग आईच्या अंगावर लय आहे ते पिल्लू. मग तेव्हा माझ्या अंगावर होतं. मग अरे मग घरातले लोक उपाशी मारते का तुम्ही माय? उपाशी मारते का म्हणलं? अरे आमचं पाला लागलं नाही पोटा पाण्याचं. आम्हाला काम आहेत का नाही म्हणलं? वावरात जावं लागते, इकडे जावं लागते, तिकडे जावं लागते. कामाचं पाहा लागते. आम्हाला आहेत का नाही कामं काही? ते तुमचं तुम्ही पाहत बसा बापा. आपल्याला काही सांगू नका तुम्ही. रोजच भांडणं राहते तुमच्या राजा. माया दिमाग काम नाही करू राहिला तुमच्या भांडणं बाई. मग बाबू चेतन संध्याकाळी राहायचो म्हणला. आम्ही येऊ राहिलो तुझ्या घरी. मीटिंग आहे मस्त. तर बोलू आपण काय बोलायचं ते. तर बरोबर निघजो. मी कोणाकडून निघायचं ते. सत्याकडून निघजो. खोट्याकडून काही निघू नको. खऱ्याकडूनच निघजो.
मायाबीन तर मीटिंग ठेवली काय उलच्या भांडण्यासाठी? मायाबीन गावावर भांडणं करू राहिले बाबा तुम्ही. हट राजा हट, काय शोभलं नाही तुम्हाला? काय राजा नावाची खराबी आहे नाही करणं हे. अरे बघा सबन गाव आहे मीटिंग इतनी. सबन गाव नाही मी तू तू माय मग हिरामन हिरामनची बायको. मग हे चौघ 5 जण आपण आलं तर आलं. एखादं कोणी भांडणं ऐकून कलकल ऐकून आलं तर आलं. मग ठेवायचीच काय मीटिंग फिटिंग कायच पाहिजे मी म्हणतो. आपण काय येत नाही मीटिंग इतनी. हो येत नाही म्हणते. अबे येत कसं नाही तर बापाला या लागते. मग येऊ याच लागते तुला मीटिंगली. काही सांगू नको मला तू. ते बाबू लय मोठं काम होणार आहे. लय मोठं कांड करतो आता मी. तुला मीटिंग इतनी याच लागते. आता सांगून ठेवून देऊ राहिलो. मग म्हणजे सांगितलं नाही. अरे बाबू मीटिंग इतनी आहे म्हणलं तू नाटकं नको करू शिल्लकची. ये समजते तुला काय झालं काय नाही. हो काका म्हणले टेन्शन येतं ना मग त्या गोष्टीचं. मग माझ्या दिमाग काम नाही करत म्हणलं काही मग विचार करू 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 मॅळ होऊ राहिलो मी. बाबू तुला आता विचार करायचं काम नाही. तू फक्त मीटिंग इतनी येतो. हो पुढचा निर्णय घे तुम्ही काय घ्यायचा ते. हो तू ये फक्त आता. पाहून घेऊ पुढच्या पुढे आता. बर ठीक आहे. होऊ द्यास मग आता. पाहूनच घेऊ आता पुढच्या पुढे मायाबीन तर. हो चला ठेवा मीटिंग. येतो मी संध्याकाळी. चला मग. ठीक आहे तर ना मग चला मग येतो मग आम्ही संध्याकाळी. हो ठीक आहे मग हिरामन ये तू संध्याकाळी. येतो मी मग आता. येतो वावर कोणी एखादी चक्कर मारून. संध्याकाळी ठेवू मग मीटिंग आपण आता. ये जा वहिनी. वहिनी ये जा म्हणला. हो 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 येतो. म्हणजे का आता का माझ्यासाठी मीटिंग भरवली का? लोक बोलावले का? एवढी भांडण करतो का मी? बाई मंगला म्हणलं बाई थंड घे ना म्हणलं. जरा थंड घे ना. आम्ही भांडण करायसाठी आलो का बाई? निपटायला आलो आम्ही. जरासं म्हणलं जरा शांत होय. किती शांत हो म्हणलं कमला. किती शांत हो म्हणलं. आज लोक म्हणलं ऐकत झाली मी. किती शांत राहू. आता नाही सहन होऊ राहिलं मला. मग मला सण नाही उरायला. मला म्हणला मग काय सांगू राहिली तू. मग द्या ना फारकती. सण नवराल द्या फारकती. जा तुम्ही माय बापाच्या घरी. द्या ना मग काऊन ना द्यात. देतो ना. नाही काही म्हणलं तुला. चाल घे देऊ का आता पाहिजे का? चाल उद्या देतो. चाल कोर्टात नाही. चाल घे. तुम्ही फार कधी पाहिजे ना. चाल देतो मी. घे लवकर. अरे बाप्पा थांबा ना राजा. आम्ही कायच्यासाठी आलो? आम्ही तुमचे फारकती घ्यायसाठी आलो का आम्ही? भांडण निपटवायला आलो ना आम्ही. तुमचं काय चालू आहे मायाबीन तर? थांबा ना जराशे. वहिनी आता याचं म्हणणं आहे गुणवंताचं म्हणणं आहे की बा तुम्ही रोज याचं भांडणं करता. तर काऊन भांडणं करता तुम्ही त्याच्या संग? याचं कारण द्या मला आता. बापा म्हणजे मी भांडण करतो नाही? मी भांडण करतो का? हेच भांडण करतात म्हणलं मा संग. मग मी नाही करत. मी नाही भांडण करत. मग काय खोटी बोलून राहिली खोटारडे. जराची खरी बोल ना म्हणलं. जराची तर खरी बोल. खरीच बोलून राहिली म्हणलं मी. खरीच बोलून राहिली. तुमच्यासारखी खोटारडी नाव म्हणलं मी. मग कोण येता कोणी भांडणं गिणणं करून बाहेरून आणि तिकडला बाहेरचा राग मायावर काढता तुम्ही. मग तुम्हीच भांडणं करता मा संग. मायाबीन अरे थांबा ना राजा. मला जे मी विचारलं ते सांगा ना तुम्ही. दुसरं हे करू राहिले. मग थांबा तुम्ही. सांगू बाई मंगला. काय काऊन तू बोलतो त्याला सांग. काऊन भांडणं करतं सांग. हे बाबा कमला गड्या. मी काय भांडणं करत नाही. तेच करतेत मा संग गड्या. काय सांगू मी तुला आता सांग. तुला तर माहितच आहे. भाऊजी मंगलाचं म्हणणं आहे तुम्हीच भांडणं करता. तर काऊन करता तिच्या संग भांडणं सांगा मला. बाहेरचा राग तुम्ही हिच्यावर काऊन काढता सांगा मला. द्या कारण द्या सांगा. बाहेरचा राग काही काढला होत्यावर. बाहेरचा राग काही काढला म्हणलं म्या. काही खोटी बोलून राहिली. काही काढला बापा रोजच काढता म्हणलं तुम्ही. मग बापा रोजच म्हणते. म्हणजे मी भांडणं करतो का रोज? बापा काय खोटं बोलणं हे. मायाबीन काही जमून राहिलं राजा. मला हे सोडवता भांडणं काही सोडता नाही राहिले. हे बघा हिरामन. हे जर असंच करत राहीन माझ्या संग भांडणं करत राहीन तर मी दुसरं लग्न करतो बा. इले सोडून देतो. जाऊ तिकडे चुलीत मी दुसरं लग्न करतो. काय दुसरं लग्न. लय ठाक पाहिजे म्हणलं दुसरं लग्न करायला. लय हिंमत पाहिजे म्हणलं. करा बरं तुम्ही दुसरं लग्न. सांगतो मी तुम्हाला. करून तर पहा. मग मी हा तुम्ही हा ते बाई आहे. मग कोण आहे तुमच्या संग लग्न करणारी तर? बापा हे बाया काय ऐकतच नाही. अहो थांबा ना वहिनी म्हणलं. थांबा ना. मायाबीन केलं का त्यानं दुसरं लग्न? केलं का अजून? तुम्ही मायाबीन तर बसा बरं तुम्ही जागावर तिकडे. मग बसा तुमच्या जागावर तुम्ही. चला मग करू द्या दुसरं लग्न. दुसरं तर लग्न करू दे. यायले मग यायले झोडपतो तिले झोडपतो. मग अय सांग ना तिले. सांग ना जागेवर हो ना म्हणा. मग आपण कायले आलो? भांडणं निपटवले आलो का भांडणं लावायला आलो? जागेवर होय म्हणा. मग बाई मंगला मुकी राय बरं जराशी तू. मुकी राय चल बसते ती. बस मुकळ्यान त्याची. नाही मी म्हणतो याची हिंमतच कशी झाली दुसरं लग्न करायची गोष्ट करायची. मी म्हणतो का असं? मी मरू राहिली का दुसरं लग्न करतो म्हणून? म्हणलं का मग हे कोण म्हणते असा?
मायबीन हे दोघांची हे चौघ पाच जण ही बुद्धी भ्रष्ट व्हायला हो. हिरामन काका तेच आहे, त्याची बायको तेच आहे, माय बाप तसेच आहेत हो. निरा भांडणं करत राहतील का सबंध जण. माय आमचं मरण होरायला नाही देत नाही. मग अरे म्हणजे भीतो काय मग मी करतो मी दुसरं लग्न. मग हिंमत आहे माझ्यात, मग अजून म्हणलं दम आहे म्हणलं. मग तू पाय आता दुसरं लग्न करतो का नाही मी. मग तू यासारखी बायको गायला पाहिजे जिंदगीत नाही. तू आहे त्यावर लगायचे. चल पहिलं लवकरच्या माहेरी, जा लवकरच्या घरी. थरी आहे काय ती मला घराच्या बाहेर हकरून राहिला तू उल्या का. थरी आहे का म्हणलं ती आज जात नाही म्हणलं घराच्या बाहेर. आणि तू दुसरं लग्न कसं करतो आम्ही पाहतो म्हणलं मी. तू एक करून ते सांगतो तुला. मग मी हा तू आहे मग. आणि ती बाई आहे कोण व्हायचं त्याचं लग्न करणारी तर उद्याची उद्या मा बापाला बोलावतो ती. पाहतो तू कसं दुसरं लग्न करतात. चालव निघव चाल निघ ना. कायले बडबड करू राहिले शिल्लकची. तुझ्या मायबापाला बोलाव का त्याच्या मायबापाला बोलाव. मी भीत नाही कोणाच्या मायबापाले. जमत नाही व कमले, जमत नाही म्हणलं याचे भांडणं आपल्याला काही सुटत नाहीत बापा. हो पाहतो ना मग आता. उद्या समजते ना तुम्हाला. पाहायचे आता. येऊ द्या मा बापाले सांगतो तुम्हाला. मा भावाले बोलावतो हो. नाही झोडपून काळा आलो ना तुम्हाला तर नावाची मंगला नाही म्हणलं. तुम्ही पहा फक्त आता उद्या. बोलाव त्या भावाला बोलाव का त्या भावाच्या बापाला बोलाव का कुणाला बोलाव तिकडे. हो मी भीत नाही कोणाच्या बापाले म्हणलं. आता सांगू राहिलो मला धमक्या काही देऊ नको तू. मायबीन उद्या अजून कलकल. मायबीन काय सुरू आहे मा घरात नाही. कोणाची नजर लागली काय झालं काय मालूम बापा. बाई मंगला शांत हो ना बिचारे, शांत हो ना. राग थंडा करतो जरासा. तू मुकी राह बरं. मुकी राह तू चुपचाप राह जराशी. बसते ती तुला म्हणलं ना बस म्हणून जागर. चल हो लवकर मांग चल बसते ती. आई एवढी काय फनफन करू राहिली. एवढं काय म्हणलं टेन्शन घ्यायला लागते. एवढी काय राग उरू राहिली. केलं का त्यानं दुसरं लग्न. केलं का म्हणलं. तू काय टेन्शन घेऊ राहिली उगा. बीपी वाढवणं बिनकामी. दवाखान्यात जायचा विचार आहे का तुझ्या बिनकामी. आणि नुसतं पैसे नाही तर मग चल हो लवकर बसते ती खाली मग वाट्यानं. मग सांग ना तुझ्या बापाले. सांग ना समजावून. केलं का काय ना. केलं का म्हणलं. बडबड करू राहिली तू. बस मुकाला ती. ते काय आपल्याला सांगू नका काय करा तिकडे. आपण दुसरं लग्न करतो रे बापा. हो चाललो मी घराच्या बाहेर. हो पाहत बसा तुम्ही तुमचं काय करायचं ते. हो चाललो मी. बे गुणंता ए गुन्या ए थांब रे. ए गुणंता ए थांब 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 आलो थांब. गेला तो बाप. हो गेला ना. पाय ना जरासा सहन होते त्याला बोललं तर जरासा मांजराला समजावून सांगतो ना ऐकत नाही ते म्हणलं. मग तू का नाही बापा उलट कोण काय म्हणलं की बातच बा राग भळताना टम फुकतो बा. एवढं काय टेन्शन घ्या लागते म्हणलं. केलं का त्यांना दुसरं लग्न मला सांग. केलं का मग काय एवढं टेन्शन घेऊ राहिली तू बिनकामी. बिनकामी राग शांत करते. काय भांडणं गिणणं करू नको. ते कसं दुसरं लग्न करते मा बाप तर मी पाहतो. मी हो राहिलं माया लग्न आणि ते करतील का लेकाचे लग्न. मी पाहतो दुसरं लग्न कसं होते द्यायचं तर. मग बाई मंगला काही टेन्शन घेऊ नको तू. कोण देईन त्याला पोरगी सांग मला. कोण देईन सांग बरं. एक पोरगा आहे तू आहे. दुसरं लग्नाला देते का कोणी पोरगी सांग. मग कोणी देत नाही. काही होत नाही. काही टेन्शन काही करू नको. दुसरं लग्न काही करत नाही ते. हो धमकीनं दाबा पाहू राहिला तुला ते. हो दुसरं लग्न केलं तर मग काय करू. काय करू म्हटलं. सांग ना तू. हाय आता लढा काय लागते उलट्या गोष्टीसाठी. मुकी बस ना बिचारे. मंगला लढू नको बरं तू. मुकी बस बरं तू. लढू नको मुकी बस तू. काही नाही होत. एवढी खराब आहो का मी. एवढी खराब आहो का मी कमला. कोण म्हणते खराब आहे तू. कोण म्हणते संबंधन चांगलेच तर म्हणते तुले. बाया गे हे ते. कोण म्हणते तुला नाव घेऊ ठेवते तरी का कोण. मग फक्त जनावर आहे बाबा कसा निघाला काय मालूम. मग तू काही टेन्शन नको घेऊ. ते काही दुसरं लग्न करत नाही. दुसरं लग्न केलं ना तर मी हा म्हणलं मी. मग पोलीस स्टेशन कायसाठी एवढं मोठं. मग राहिली फार कधी दुसरं लग्न कसं करते मी पाहतो मी म्हणलं. मग डायरेक्ट केस टाकून देऊ लगायचं कोर्टात नाही. पाहून घे पुढच्या पुढे काय व्हायचं. मग काहीच नाही. तुझ्या मामाला बोलाव उद्या. मामा आजी आबाजीला बोलावतो उद्या. हो बोलावतो मी. लावतो त्याला फोन. तू मुकी बस पहिले. हो लढणं बंद करते तरच फोन लावतो मी. नाहीतर लावत नाही. मुकी बस पहिले. मुकी बस हो बाया मुकी बस.